नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाच मी एक विषय टाकला होता की उद्धव ठाकरे यांचा 19 जून पूर्वीच मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी होईल. म्हणजे माध्यमांच्या बातम्यांवर, मेनस्ट्रीम मुख्य प्रवाहातल्या चॅनेल किंवा वर्तमानपत्र यांच्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा असेल तर 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन सोहळा होण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदासाठी शपथ होईल आणि कदाचित या वर्षीचा शपथविधी बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षातला शिवसेनेचा वर्धापन दिन हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा होईल असं एक भाकीत मी केली होती. आणि तो व्हिडिओ करताना किंवा ते भाष्य करताना मी एक गोष्ट साफ साफ सांगितली होती की विभक्त झालेल्या दोन शिवसेनेचे जे दिग्गज नेते आहेत, उबाठा शिवसेनेचे सर्वोच्च नेते अंबादास दानवे आणि शिंदे सेनेचे सर्व असलेले अब्दुल सत्तार, हे दोन नेते जर शिवसेनेचं मिलन झालं पाहिजे असं म्हणत असतील तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नाक रगडून एकत्र यावं लागेल. मग कदाचित उद्धव ठाकरे आपला सगळा अहंकार गुंडाळून एकनाथ शिंदे यांच्या सरकारी बंगल्यावर किंवा ठाण्याच्या घरी नाक रगडून जातील आणि बाबा चला झालं गेलं विसरू आणि आता एकत्र येऊ मराठी माणसासाठी मराठी अस्मितेसाठी एकत्र येऊ असा जो ड्रामा वरळी 2 मध्ये 5 जुलै 2025 ला आपण बघितला होता. आठवतं तुम्हाला? 5 जुलै 2025 ला मुंबईत वरळी 2 मध्ये 2 ठाकरे चुलत बंधू एकत्र आले, अत्यंत नाट्यमय रीतीने एकत्र आले. या बाजूने उद्धव ठाकरे आणि त्या बाजूने राज ठाकरे, आणि एका प्रकाशाच्या झोतामध्ये ते असे करत जवळ आले. एकाने दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला, दुसऱ्याने पहिल्याच्या कमरेवर हात ठेवला आणि आठवतं ना, आणि उद्धव ठाकरे वारंवार ग्वाही देत आले की एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी आलोय. आता ते राहतात वेगवेगळं, एक दादर शिवाजी पार्क, दुसरे वांद्रे पूर्व, पण एकत्र राहणं याचा अर्थ राजकीय दृष्ट्या एकत्र राहणं, ठाकरे ब्रँड टिकवणं यासाठी एकत्र येणं. ते पुढल्या काळात काय झालं, महापालिका निवडणुका जवळ येईपर्यंत आपण एकत्रित निवडणुका लढवू एवढं सुद्धा बोलू शकले नाहीत. इतके ते एकमेकाच्या जवळ आले होते आणि अख्खा महाराष्ट्र गंगा यमुना वाहत डोळ्यातून ते दृश्य बघत होता. अशा बातम्या होत्या आणि त्या बातम्यांवर विश्वास ठेवून अनेक पत्रकार इतके भारावले होते की ठाकरे ब्रँडची दुकानं रस्ती निघालेली होती. 15-16 जानेवारीला त्या ठाकरे ब्रँडला मुंबई महापालिकेत सुद्धा महापौर पद मिळवता आलं नाही आणि ठाकरे ब्रँड हा दिवाळखोर ठरला. त्यानंतर गेल्या 4 महिन्यात कुठच्याही मुख्य प्रवाहातल्या संपादकाला, विश्लेषकाला, पत्रकाराला, चॅनेलला ठाकरे ब्रँड हा शब्द सुद्धा आठवत नाहीये. सांगायचा हेतू हा की मुख्य प्रवाहातल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा, तरी अशी आपली दुर्दशा होते. पण विषय बनवायचा, व्हिडिओ करायचा, तर अशा गोष्टी आताशी घ्याव्या लागतात. आणि म्हणून अशा मीडियाच्या बातम्यांवर विसंबून मी तो व्हिडिओ केला की उद्धव ठाकरे बहुतेक 19 जून पूर्वीच मुख्यमंत्री झालेले दिसतील. पण हा माझा व्हिडिओ टाकला जाण्यापूर्वीच उबाठा शिवसेनेचे सर्वोच्च नेते अंबादास दानवे यांच्याकडून काही खुलासा आला नाही, तरी शिंदे सेनेचे महान नेते अब्दुल सत्तार यांनी या सगळ्या सुतावरून स्वर्गात निघालेल्या पत्रकारांना आणि माध्यमांना अशी कंबरड्यात लाथ हाणली की सगळे जाऊन खोटेपणाच्या नरकात लोळत पडले. कारण
सत्तार यांच्या त्या वक्तव्याचा आधार घेऊन जणू काय दोन शिवसेना एकत्र आल्या. काही लोक तर धावत 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 मातोश्रीपर्यंत गेले, काही पत्रकार. अगदी सिक्युरिटीने पण त्यांना अडवलं नाही कलानगरच्या. कारण उद्धव ठाकरे किंवा मातोश्री यांना झेड प्लस वगैरे काहीतरी सिक्युरिटी आहे. मातोश्रीचा दरवाजा सोडा, कलानगर या कॉलनीच्या गेट वरून सुद्धा तुम्हाला बेधडक आत जाता येत नाही. तरी शेकडो पत्रकार मराठीतले हे धावत धावत पळत पळत थेट कलानगर ओलांडून, गेट ओलांडून मातोश्रीपर्यंत गेले आणि त्यांनी दरवाजा उघडला एकनाथ शिंदेसाठी. एकनाथ शिंदे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडले. आठवतं मित्रांनो? पण ते दरवाजे उघडण्याआधीच हे सगळे लोक एक विसरले की त्या दरवाजावर संजय राऊत नावाचं कुलूप लागलेलं आहे आणि त्या कुलपाची किल्ली शरद पवारांकडे सिल्वर ओकवर ठेवलेली आहे. त्यामुळे मातोश्रीचे दरवाजे उघडायचे असतील तर आधी सिल्वर ओकवर गेलं पाहिजे आणि मातोश्रीच्या दरवाजावर एकनाथ शिंदे यांच्यासाठी जे कुलूप लागलेलं आहे, संजय राऊत नावाचं कुलूप, ते कुलूप उघडण्याची चावी सिल्वर ओकवर जाऊन आणावी लागते. याचा थांग पत्ता कोणाला नव्हता. त्यामुळे धावत धावत पोहोचले आणि त्यांना वाटलं कलानगरचं गेट उघडाय, म्हणे मातोश्रीचंच गेट उघडाय. काय झालं? 24 तास उलटण्याच्या आधी अब्दुल सत्तार यांनी खुलासा करून टाकला, आम्ही आमची मतं जी काय आहेत हे आमचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडतो आणि दोन शिवसेना एकत्र याव्यात वगैरे किंवा शिंदे गट हा परत उद्धव ठाकरेंकडे जाणार वगैरे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. तो पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मग आधी अब्दुल सत्तार काय बोलले होते तेव्हा त्यांना माहिती नव्हतं का की त्यांचं डोकं ठिकाणावर नव्हतं? पण जर डोक्यावर टोपी ठिकाणावर आहे याचा अर्थ डोकं ठिकाणावर असणार. डोकं त्यांचं डोकं त्यांच्याच धडावर असणार. पण काहीही वेडगळ बोललं, बिनबुडाचं बोललं की आजकाल ब्रेकिंग न्यूज होत असते आणि त्यामुळे सत्तार यांचं ते वक्तव्य किंवा दानवे आणि सत्तार कुठच्या तरी हायवेवर गाड्या थांबून एकमेकाला भेटले तर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाला. अरे हे सगळं करताना त्याला काही राजकीय भूमिका असते. दोन माणसं कुठच्याही कारणासाठी भेटली, तसं तर तुम्हाला आठवत असेल की वारंवार आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे सुद्धा एकेका समारंभात एका छताखाली दिसतात, एकमेकाचं तोंड बघत नाहीत, एकमेकाचं, आणि दिसलं तर लगेच मान फिरवतात, पण एका छताखाली असतात. म्हणून एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी आता दोन्ही शिवसेना एकत्र आणायचं ठरवलं. अशी काय तुम्ही ब्रेकिंग न्यूज करणार आहात? या प्रकारे ज्या गोष्टी घडतात त्या तुम्हाला पत्रकारांना अंधारात ठेवून घडतात, हे पहिलं लक्षात घ्या. काल परवाची गोष्ट आहे, बंगालमध्ये आत्ता एक महिन्यापूर्वी ज्या निवडणुका संपल्यात आणि ममता दिदीचे 80 आमदार निवडून आलेले आहेत. भले सत्ता गेली असेल पण 80 आमदार निवडून आणणं ही छोटी गोष्ट नाही आणि ममता दिदींनी ते आणलेले आहेत. आणि एवढं असून सुद्धा त्यातले जवळजवळ 58 आमदार ममता दिदीच्या विरोधात बंड करून उभे राहिले. पण या प्रकारचा गट तयार झाला आणि त्या गटातर्फे सगळ्या आमदारांच्या 58 आमदारांच्या सह्या घेऊन तो ऋतुव्रत बॅनर्जी सभापतींकडे निघाला. तोपर्यंत माध्यमांना थांग पत्ता लागलेला नव्हता. प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही शुद्ध लोणकडी थाप असते, याचा यापेक्षा मोठा पुरावा नाही. एकनाथ शिंदे सुरतला पोहोचल्यानंतर पत्रकारांना कळतं, गुवाहाटीला पोहोचल्यानंतर पत्रकारांना कळतं. ऋतुव्रत बॅनर्जी 58 आमदारांचा गट फोडून तयार करतो
आणि त्यांच्या सह्या घेऊन सभापतीला पत्र द्यायला लागतो, तोपर्यंत माध्यमांना त्याचा मागमूस ठाऊक नसतो, चाहूल सुद्धा लागलेली नसते. ही अशी पत्रकारिता आहे. याचं कारण कोणीही काहीतरी वेडगळ बोलायचं, कोणीतरी झुरळावरून पक्षाचं नाव बनवायचं की लगेच व्हायरल. बरं, काही व्हायरल झालेलं नसतं, हेच व्हायरल करतात आणि व्हायरल झालं, व्हायरल झालं, व्हायरल झालं. प्रश्न असा आहे की याला मराठीमध्ये सुतावरून स्वर्गात जाणं म्हणतात. पहिली गोष्ट म्हणजे सूत म्हणजे काय? तुम्ही ते गिर्यारोहण करणारे वगैरे लोक बघितले, ते मोठमोठे दोरखंड घेऊन जातात. कमांडो म्हणून काम करणारे असतात सैनिक, ते दोरीला लटकत लटकत वर चढत जातात. पण तो दोरखंड असतो, दोरखंड असतो, लक्षात घ्या. साधी दोरी वगैरे नसते, दोरखंड असतो, अत्यंत पिळदार असतो. एक दोन माणसांचं वजन पेलून न तुटणारा तो दोरखंड असतो. तो दोरखंड लावला तर तुम्हाला उंच जागी चढून जाता येतं. पण आपल्याकडे पत्रकारिता ही इतकी महान कसरतबाज कलाबाज झालेली आहे की ते सुतावरून स्वर्गात जातात. म्हणजे सुतावरून स्वर्ग ही जी काय मराठीतली उक्ती किंवा म्हण आहे, ती खरं करून दाखवण्यासाठी आजची पत्रकारिता चालते की काय अशी शंका येते. सुताला लटकून एखादी मुंगी सुद्धा फार फार तर वर चढून जाईल, पण त्या सुतावरून उंदीर चढायला गेला तर ते सूत तुटणार आहे. पण त्या सुतावरून आपले पत्रकार आहेत, हे स्वर्ग गाठतात आणि दोन शिवसेना एकत्र पण आणतात, मातोश्रीचे दरवाजे उघडतात. आणि आपण बोलतोय हा एक धागा आहे की सूत आहे, हे सुद्धा विचारा अंबादास दानवे किंवा ते अब्दुल सत्तार यांना माहिती नसतं. त्यांना वाटतं आपण एक सूत देऊन टाकावं, एक तंतू देऊन टाकावा, पण तो तंतू पकडून ब्रेकिंग न्यूजच्या स्वर्गात पोहोचायचं, एवढी मजल मांडणारी कला आपल्या मराठी पत्रकारांमध्ये आहे. हे बिचाऱ्या सत्तारांना माहिती नसेल. त्यामुळे जी काही वक्तव्य त्यांनी केली त्याबद्दल पक्षाच्या आतच त्यांना कानफडलं गेलं अशी बातमी आली. एकनाथ शिंदेनी दम भरताच सत्तारांचा सूर बदलला अशी लगेच 2 दिवसांनी बातमी आली. सूर बदलला, मग आधी कुठला सूर आळवत होते? आणि या सगळ्याची गरज काय असते मित्र? खऱ्या बातम्या खूप असतात, आसपास पसरलेल्या असतात, त्या जाऊन शोधा. त्या बातम्या सोशल मीडियातून घ्यायच्या की कुठेतरी एका मुलीवर बलात्कार झाला, कुठे एका मुलीचं अपहरण झालं, कुठल्या तरी शाळेत मुलीचं लैंगिक शोषण झालं, कुठच्या म्हाताऱ्याची एकटा राहत होता तिथे हत्या झाली. या बातम्या आहेत ना, घडामोडी आहेत. पण त्या घडामोडींच्या बातम्या करायच्या तर तिथपर्यंत जावं लागतं. त्याच्यापेक्षा कुठलाही नेता पोरकटासारखी बाष्कळ बडबड करतो, निरर्थक बोलतो, बिनबुडाचं बोलतो, त्याची बाईट दाखवली की झालं. काही कष्ट घ्यायला नको. सगळा जर्नलिझम बाईटचा झालेला आहे. मुंगी सुद्धा मरत नाही, पण युद्ध झाल्याच्या बातम्या रंगवण्याचं कौशल्य आजकाल भारतीय पत्रकारांनी आत्मसात केलेलं आहे. आज सुद्धा दुबई मधले व्यवहार चालू आहेत, त्या कतार मधले व्यवहार चालू आहेत, ओमान मधले व्यवहार चालू आहेत, सौदी अरेबियाचे व्यवहार चालू आहेत. पण गेले 4 महिने ज्या प्रकारचं भीषण युद्ध होर्मुझ, इराण वगैरे परिसरामध्ये भारतीय माध्यमांनी रंगवलेला आहे, त्यावर विश्वास ठेवायचा तर एव्हाना संपूर्ण पश्चिम आशिया हा उजाड वाळवंटासारखा झालेला असला पाहिजे. पण ह्या गोष्टी आपल्या अंगलट येतील याची अपेक्षा नसताना एखादा नेता वगैरे आमदार बोलून जातो आणि जेव्हा ते अंगलट येताना दिसतं तेव्हा तो पहिली गोष्ट करतो, शेपूट घालतो. आणि मी पक्षाचे इतके सर्वोच्च निर्णय घेण्या इतका मोठा नेता नाही.
दोन शिवसेना एकत्र आणण्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाहीत, असा साळसूतपणा 2 दिवसानंतर सत्तार यांना दाखवायला लागतो. आणि मग तो दाखवायचा असला की असले उथळ पत्रकार असतात, त्यांच्या कंबरड्यात लाद घालावी लागते आणि ती लाद बसली की सुतावरून स्वर्गाला निघालेले असले जे सूत्र पत्रकार असतात ते गरंगळत येऊन दादान खोटेपणाच्या नरकात लोळायला लागतं. दोन शिवसेना एकत्र येणार हे मोठं थाटामाटात ब्रेकिंग न्यूज म्हणून रंगवणाऱ्यांना संजय राऊतांनी कुलूप बंद करून टाकलं. राजकारणामध्ये आमचा एक नंबरचा शत्रू कोण असेल तर तो शिंदे सेना आहे, असं जेव्हा संजय राऊत सांगतात तेव्हा शत्रू बरोबर उबाठा शिवसेना एकत्र येणार म्हणजे काय याचं उत्तर कुठल्या तरी पत्रकाराकडे आहे का? ज्यांनी गेल्या 4-5 दिवसामध्ये दोन शिवसेना एकत्र येणार आणि भाजपला नडणार वगैरे काल्पनिक कथा रंगवण्याचं कर्तृत्व दाखवलं, त्यापैकी कोणाकडे याचा खुलासा आहे का की संजय राऊत बोलतात ती शिंदे सेना म्हणजे कुठली? अब्दुल सत्तार त्याच शिवसेनेत आहेत का? त्याच शिंदे सेनेला की आणखीन शिंदे सेना आहेत किती? पण आता नजीकच्या काळात निवडणुका नाहीत आणि या काय विधान परिषदेच्या किरकोळ निवडणुका आहेत, त्यातून फारसं काही ब्रेकिंग वगैरे बनवता येत नाही, मीठ मिरची मसाला लावता येत नाही, तर म्हणून शिळ्या कढीला ऊत आणायचं आणि नसेल तर नको नको त्या खपल्या काढायच्या आणि बघा रक्त वाहतंय, खून खराबा हुआ है, असल्या बातम्या रंगवायच्या. पण त्यात अब्दुल सत्तार सारख्याला यांच्या कंबरड्यात लाथ मारावी लागते. आजकाल मोठे मोठे नेते नाहीत, अब्दुल सत्तार किंवा अंबादास दानवे यांच्यासारखी किरकोळ नेते सुद्धा पत्रकारांना कमरेत लाथ घालून तुम्ही दादांत खोटारडे आहात, काही राजकारण मी बोललो नव्हतो असं सांगतायत आणि तोंडघशी कोणाला पडतायत? मीडियाला. आहे की नाही मित्रांनो गंमत? सूत्र म्हणून सुतावरून स्वर्गाला जायला निघालात की कपाळ मोक्ष अपरिहार्य असतो. मित्रांनो आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.